स्वागत आहे आपले सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 7 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री चंद्रशेखर। हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ। मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर बनले आहेत। त्यांची नियुक्ती 4 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रपतींच्या आदेशाने झाली आणि 5 सप्टेंबर 2025 रोजी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली। ते मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश बनले आहेत। यापूर्वी ते झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होते। यांच्या आधी आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, भारतात पहिली अधिकृत टेस्ला मॉडेल Y कार कोणी खरेदी केली आहे? योग्य उत्तर आहे प्रताप सरनाईक। डिटेलमध्ये समजून घेऊ। टेस्लाने मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये देशातील पहिले शोरूम उघडले आहे। यानंतर देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पटकावला आहे। 5 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे टेस्लाने भारतातील पहिली अधिकृत डिलिव्हरी केली। यावेळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टेस्ला मॉडेल Y कार विकत घेतली आणि टेस्ला कार खरेदी करणारे ते देशाचे पहिले अधिकृत टेस्ला ग्राहक ठरले। त्यांनी ही कार आपल्या नातवाला भेट म्हणून दिली आहे। नोट, याआधी भारतात काही टेस्ला वाहने खासगी आयातद्वारे आल्या होत्या, परंतु ती अधिकृत विक्री नव्हती। ओके, आणि आपली प्रश्न क्वालिटी कंटेंट आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करत जा। अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर करा आणि आज आपलं 300 लाईकचं टार्गेट आहे तर ते कंप्लीट करा। ओके, नंतरचा प्रश्न पाहू। प्रश्न तिसरा, जवाहरलाल नेहरू पोर्टमधील मुंबई कंटेनर टर्मिनल BMCTच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणी केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे नरेंद्र मोदी आणि लॉरेन्स वॉंग। स्पष्टीकरण समजून घेऊ। मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टमधील भारत मुंबई कंटेनर टर्मिनल BMCTच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन 4 सप्टेंबर 2025 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांच्या हस्ते व्हर्च्युअली करण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते। या विस्तारामुळे BMCTची वार्षिक कंटेनर हाताळणी क्षमता 2.4 मिलियन TEU वरून 4.8 मिलियन TEU पर्यंत वाढली आहे। या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे घर मिळाले असून राज्याच्या जागतिक व्यापारातील स्थान मजबूत झाले आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, भारतातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे बिहार। स्पष्टीकरण समजून घेऊ। भारतामध्ये पहिले डिजिटल कृषी संचालनालय बिहार राज्यात स्थापन झाले आहे। या संचालनालयाची स्थापना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 16 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आली। याचा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजना व लाभ थेट पोहोचवणे, पीक उत्पादनाचे अचूक अंदाज तयार करणे आणि डेटा व्यवस्थापन सुधारणा करणे हा आहे। या प्रणालीमध्ये डिजिटल पीक सर्वेक्षण, आधार आधारित लाभ हस्तांतरण, AI आणि ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे। ओके, नंतरचा प्रश्न आहे। प्रश्न पाचवा, राष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 ते 7 सप्टेंबर। स्पष्टीकरण समजून घेऊ। राष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो। याचा उद्देश लोकांमध्ये संतुलित आहार, पोषणाचे महत्त्व आणि जीवनशैली सुधारण्याबाबत जागरूकता वाढवणे आहे। विशेषतः मुलांमध्ये, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये योग्य पोषण सुनिश्चित करणे हे लक्ष्य असते। सरकारी संस्था, शाळा, सामाजिक संस्था या आठवड्यात विविध कार्यक्रम, प्रशिक्षण व मोहीम राबवून पोषणाबाबत जनजागृती करतात। ओके, नंतरचा प्रश्न पाहू। प्रश्न 6वा, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील किती शिक्षकांना प्रदान करण्यात आला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 6। स्पष्टीकरण पाहू।
दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 5 सप्टेंबर म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक दिवसाला महाराष्ट्रातील एकूण 6 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदुद्दीन नांदेड, सोनिया विकास कपूर मुंबई, संदीपन गुरुनाथ जगदाळे लातूर, नीलाक्षी जैन मुंबई, पुरुषोत्तम पवार बारामती आणि अनिल रामदास जिपकाटे नागपूर यांचा समावेश आहे. आणि राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 ने देशातील एकूण 66 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले आहे. या 66 शिक्षकांमध्ये 2 प्रमुख श्रेणी आहेत. 1. विद्यालय शिक्षक, यामध्ये एकूण 45 शिक्षक जे 27 राज्ये, 7 केंद्रशासित प्रदेश आणि 6 संस्थांमधून आहेत. 2. उच्च शिक्षण शिक्षक, यामध्ये एकूण 21 शिक्षक जे उच्च शिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निकमधून आहेत. प्रमाणपत्र, रौप्य पदक व रोख 50,000 रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 7. लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे हरियाणा. डिटेलमध्ये समजून घेऊ. हरियाणा सरकारने दीनदयाल लाडो लक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 2100 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना 25 सप्टेंबर 2025 पासून म्हणजेच पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपासून लागू होणार आहे आणि राज्यातील सुमारे 20 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांचे आर्थिक सशक्तीकरण व स्वावलंबन वाढवणे आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8. भारतातील पहिले रुपे नेटवर्कवर आधारित EMI क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे युनिटी स्मॉल फायनान्स बँक. डिटेलमध्ये समजून घेऊ. युनिटी स्मॉल फायनान्स बँकने भारत पे सोबत भागीदारी करून भारतातील पहिले EMI आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड रुपे नेटवर्कवर कार्यरत असून UPI द्वारे वापरता येते. या कार्डमध्ये प्रत्येक EMI रूपांतरणावर 2% झिलियन कॉइन्स रिवॉर्ड्स मिळतात, जे भारत पे ॲपमध्ये वापरता येतात. हे कार्ड NPCIच्या रुपे नेटवर्कवर आधारित आहे. यामुळे UPI पेमेंटशी देखील जोडले जाऊ शकते, ज्यामुळे ते अधिक उपयुक्त ठरते. या कार्डवर EMI पूर्व भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9. NIRF 2025 नुसार भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ कोणते बनले आहे? योग्य उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्थान बंगळुरू. स्पष्टीकरण समजून घेऊ. NIRF म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क 2025 नुसार भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ भारतीय विज्ञान संस्थान बंगळुरू आहे. त्यानंतर JNU जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली, मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, जामिया मिलियाट इस्लामिया आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचा समावेश आहे. ही रँकिंग शिक्षण गुणवत्ता, संशोधन कार्य, विद्यार्थ्यांचे यश, समावेशकता आणि सामाजिक दायित्व यावर आधारित केले जाते. ओके, नंतरचा प्रश्न आहे. 10वा प्रश्न. एप्रिल ते जून 2025 या तिमाहीत भारतातील कोणत्या राज्याने FDI-मध्ये महाराष्ट्राला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे? योग्य उत्तर आहे कर्नाटक. डिटेलमध्ये समजून घेऊ. एप्रिल ते जून 2025 या तिमाहीत कर्नाटकामध्ये परकीय थेट गुंतवणुकीत म्हणजे FDI-मध्ये मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत कर्नाटकामध्ये 5.69 अब्ज म्हणजे 47,000 कोटी FDI आले, तर महाराष्ट्राला 5.36 अब्ज म्हणजे 44,000 कोटी FDI मिळाले आहे. यामुळे कर्नाटकाने महाराष्ट्राला मागे टाकत या तिमाहीत FDI-मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बंगळुरूतील तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि राज्य सरकारच्या उद्योगस्नेही धोरणांचा प्रभाव आहे. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हे होते आजचे आपले टॉप 10 प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.